ज्या दिवशी भारताने स्वतःला राजा म्हणून घोषित केले तो दिवस म्हणून प्रजासत्ताक दिन आजचा दिवस फक्त तिरंगा फडकवण्याचा नाही तर प्रत्येक भारतीयांच्या आत्मसन्मानाला सलाम करण्याचा दिवस आहे. 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या देशाने स्वतःचे संविधान स्वीकारून जगाला सांगितले आता भारत स्वतःच्या कायद्याने, स्वतःच्या इच्छेने आणि स्वतःच्या स्वाभिमानाने चालणार आहे. प्रजासत्ताक म्हणजे राजा जनता असतो आणि कोणी जन्माने मोठा नसतो तर प्रत्येकाने आपल्या कर्तृत्वाने मोठा असतो. गावातील शेतकरी असो, शहरातील वैज्ञानिक, हातात झाडू घेणारा सफाई कर्मचारी असो वा देशाचे पंतप्रधान, सगळे कायद्याच्या पुढे समाज हीच खरी लोकशाही आहे. आपल्या स्वातंत्र्यासाठी लाखो वीरांनी रक्त सांडले. भगतसिंग, राजगुरू, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस यासारख्या असंख्य क्रांतिकारकांनी फक्त स्वातंत्र्य नव्हे तर सन्मानाने जगण्याचा हक्क मिळवून दिला. पण स्वातंत्र्यानंतर देश घडवण्याचे काम आपल्यासारख्या सामान्य नागरिकांच्या हातात आले आणि इथे प्रजासत्ताकाची खरी परीक्षा सुरू झाली. आजचा भारत विज्ञानात पुढे आहे, अंतराळात झेप घेतोय, डिजिटल क्रांती घडवतोय, जगाच्या आर्थिक नकाशावर आपली छाप सोडवत तोच पण हे सर्व करताना आपण आपली माणुसकी, आपली एकता आणि आपली मूल्य विसरता कामा नये. कारण मजबूत इमारत केवळ उंच नसते तर तिची पायाभरणी ही भक्कम असावी लागते आणि ती पायाभरणी म्हणजेच संविधान. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहून या भारत देशाला एक नवी दिशा दिली आणि या प्रजासत्ताक दिन म्हणजे फक्त परेड पाहणे, परेड करणे, भाषण करणे किंवा ऐकणे तो नव्हे तर आत्मपरीक्षणाचा दिवस आहे. आपण खरंच जबाबदार नागरिक आहोत का? आपण मतदान करतो का? कायद्याचे पालन करतो का? समाजात अन्याय दिसला तर आवाज उठवतो का? कारण लोकशाही तेव्हा जिवंत राहते जेव्हा ज्येष्ठ नागरिक असतात. आपला तरुण भारत ऊर्जा, कल्पकता आणि आत्मविश्वासाने भरकटलेला हाच तरुण देशाचे भविष्य घडविणार आहे. तुम्ही डॉक्टर, इंजिनियर, शेतकरी, शिक्षक, उद्योजक काहीही पण व्हा, पण प्रामाणिक व्हा. भ्रष्टाचाराला नकार द्या आणि कष्टाला सन्मान द्या आणि राष्ट्राला तिरंग्याला सलाम करतो पण त्यातील मूल्यांना जपतो का? आपण संविधानाची पूजा करतो का? पण त्यातील कर्तव्य पाळतो का? जर उत्तर होय असेल तर आपण खरे प्रजासत्ताकवादी आहोत. चला आजच्या या पवित्र दिवशी संकल्प करूया, मी माझ्या देशासाठी प्रामाणिक जगेन, संविधानाचा सन्मान राखेन आणि भारताला जगातील सर्वोत्कृष्ट राष्ट्र बनवेल. अशा पद्धतीने जय हिंद, जय भारत या पद्धतीचा हे प्रस्तावित झालेला आहे. पुनश्च एकदा
Ozone